काही जिल्ह्यात पुन्हा पाऊस, थंडीला सुरुवात पण काही जिल्ह्यात पुन्हा पाऊस। नमस्कार मित्रांनो, 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज मी तुम्हाला पुढील काही क्षणामध्ये देणार आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राइब करून द्या, कारण या चॅनलवर तुमच्यासाठी रोज व्यवस्थित अभ्यास करून व्हिडिओ बनवलेले जातात। तर चला सुरू करूया। धुळे जिल्ह्यात हलका किंवा शावर स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी येऊ शकतो, परंतु संपूर्ण जिल्हाभर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे। नंदुरबार मध्ये आकाश सामान्यतः ढगाळ, काही वेळा हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह वारा जाणवू शकतो। नाशिक जिल्ह्यात दिवसा थोडे कोरडे वातावरण, संध्याकाळी थोडा थंडावा होण्याची शक्यता, पावसाची शक्यता फारच कमी। जळगाव मध्ये हवामान साधारणपणे कोरडे आणि हलके मेघाळू, पण पाऊस फारसा न पडण्याची शक्यता जास्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग जास्त असल्याने तापमानात चढ उतार होऊ शकतो, पाऊस फारसा न पडण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम मेघगर्जनेसह शावर्स येऊ शकतात। तापमान दिवसाचे सुमारे 30 ते 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 18 ते 20 डिग्री। सातारा जिल्ह्यात पाऊस कमी, काही ठिकाणी हलकी टिपटिप व उबदार दिवस, रात्री थोडा थंडावा। सांगली जिल्ह्यात मुख्यतः कोरडे वातावरण, परंतु प्रदेशीय ढगांमुळे काही शॉवरची शक्यता, तापमान उष्णता हलकी उन्हाळी झळक। सोलापूर मध्ये फारसा पाऊस न पडण्याची शक्यता जास्त, दिवसा उष्ण वातावरण आणि संध्याकाळी वारा हलक्या स्वरूपाचा। कोल्हापूर मध्ये काही वेळा हलके पावसाची शक्यता, विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस। दिवसातील तापमान कोरडेपणा व उबदार। मुंबई शहरात आकाश ढगाळ, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तापमान दिवसाचे सुमारे 30 ते 33 डिग्री तर रात्रीचे 24 ते 26 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता। मुंबई उपनगर मध्ये सूर्यप्रकाश कमी, हलक्या शॉवर्स होऊ शकतात, हवा आर्द्रतेने भरलेली असेल, हलका वारा अनुभवता येईल। पालघर मध्ये तटीय भाग असलेले समुद्रातून येणाऱ्या हवांसह काही वेळा हलके पाऊस किंवा कधी कधी गरज वाऱ्यांची शक्यता। ठाणे भागात पावसाचे काही प्रमाण शॉवर्स होऊ शकतात, दिवसात थोडे थंड, संध्याकाळी थंडावा जाणवू शकतो। रायगड मध्ये खाडी जवळ असल्याने ढगाळ वातावरण, हलका पाऊस किंवा बारीक शिंपड। रत्नागिरी मध्ये कोकणात असल्याने पावसाची थोडी अधिक शक्यता, विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस। सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याजवळील भाग असल्याने स्थानिक ढगाळात हलका पाऊस, ड्रिजिलची शक्यता, हलके वारे जाणवू शकतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसा हलका उबदारपणा, संध्याकाळी काही ठिकाणी हलकी झरझर पाऊस येऊ शकतो, रात्री थोडा थंडावा। जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता फारच कमी, काही ठिकाणी अनियंत्रित हलकी शिंपड, दिवस उबदार आणि रात्री मृदू थंडी। बीड जिल्ह्यात वातावरण सामान्यतः कोरडे राहील, हलकी मेघाळूपणा संभव, दिवसा उबदार तर संध्याकाळी थंडावा जाणवू शकेल। परभणीमध्ये फारसा पाऊस अपेक्षित नाही, दिवसा गरमी, संध्याकाळी हलका वारा आणि थंडी थोडी जास्त। धाराशिव जिल्ह्यात हलकी मेघछटा शक्यता, पण पावसाची शक्यता फारच कमी, दिवसभर थोडा उबदारपणा, रात्री थंडीची जाणीव। लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, काही वेळा स्थानिक शॉवर्स येऊ शकतात, दिवसाचे तापमान उंच तर रात्री शांत। नांदेड जिल्ह्यात सामान्यपणे कोरडे हवामानाची शक्यता, काही ठिकाणी हलकी शिंपड संभव, उबदार दिवस तर संध्याकाळी थंडावा। हिंगोली जिल्ह्यात पर्जन्याची शक्यता खूप कमी, दिवसातील तापमान उबदार तर रात्री थोडासा थंडावा। वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता फार कमी, दिवसात गरमी आणि संध्याकाळी थोडासा वारा, रात्री हलकी थंडी। अकोला जिल्ह्यात हवामान सामान्यतः कोरडे राहील, पावसाचे प्रमाण खूप कमी, थंडीची शक्यता रात्री। बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलकी मेघछटा येऊ शकते, पण पाऊस फारसा कमी पडण्याची अपेक्षा आहे, तापमान थोडे उंच। अमरावती जिल्ह्यात काही प्रमाणात आर्द्रतेचे अस्तित्व राहू शकते, परंतु पाऊस फारसा मोठ्या प्रमाणात न पडता गरमी व उबदार वातावरण जाणवू शकते। यवतमाळ मध्ये कोरडे वातावरण अधिक शक्य, पावसाची शक्यता फार कमी, रात्री थंडी मृदू असू शकते। वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता फार कमी, दिवसा उबदार वातावरण, संध्याकाळी हलका वारा आणि रात्री मृदू थंडी। नागपूर जिल्ह्यात सामान्यतः कोरडे वातावरण, काही ठिकाणी हलकी शिंपड होण्याची शक्यता, तर पहाटे संध्याकाळी हलकी थंडी। भंडारा जिल्ह्यात वातावरण मध्यम आर्द्रतेचे राहू शकते, पण हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्य, वारा हलका ते मध्यम। गोंदिया जिल्ह्यात कोरडा अंदाज, परंतु आर्द्र हवेमुळे हलकी रिमझिम येण्याची शक्यता, तापमान दिवसा मृदू उबदार तर रात्री हलकी थंडी। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता फार कमी, काही वेळा हलक्या शॉवर्स येण्याची संधी, दिवसा थोड्या उबदारपणा अनुभवता येईल। गडचिरोलीमध्ये सीमाजवळील भाग असल्याने काही ढगाळता व कमी प्रमाणात पावसाची हलकी शक्यता, वारा हलका ते मध्यम, तापमान मध्यम।